मुलगी शिकली प्रगती झाली असं अनेक वेळा आपण ऐकलंय ना, आपण म्हणतो सुद्धा. अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी झाली आपल्याला बघायला मिळते. नुकतंच पार पडलेल्या PSIची जी परीक्षा होती त्यामध्ये मयूर काळोखे उत्तीर्ण झाली आणि तिने यशाचं शिखर गाठले. म्हणजे परकड परिस्थिती आणि त्यातून तिने उच्चांक गाठलाय. ते आपल्या सोबत आहेत. काय तिचं म्हणणं आहे, तिने कशा पद्धतीचं परीक्षेसाठी तिचा प्रयत्न होता, काय तिला स्ट्रगल करावे लागले आणि तिला काय अडचणी आल्या आहेत हे आपण तिच्याकडून जाणून घेऊ. सुरुवातीला तुमचं न्यूज सेंटरमध्ये स्वागत करतो. की आपण नुकतीच परीक्षा पास आउट झाली PSIची, काय आनंद होता, काय उत्साह होता त्यामध्ये? सर, जेव्हा माझा रिझल्ट लागला 1 तारखेला 1 ऑगस्टला, तेव्हा माझा पूर्ण 5 वर्षाचा जो प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोरून झरझर चालत गेला. ज्या काही मी त्या चढ उतार बघितले होते त्या प्रवासात ते माझ्या डोळ्यासमोर आले. प्रसंगी कधी कधी मला डिमोटिवेट व्हायला पण व्हायचं, पण माझे कुटुंब आणि माझे जे मित्रपरिवार होते ते माझ्या सोबत होते. मग मी त्यावर खंबीरपणे मात करू शकले आणि 1 ऑगस्टला तो दिवस उगवला आणि रिझल्ट लागला आणि माझं PSI साठी सिलेक्शन झालं. ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस काय तुमच्या भूमिका होती, कसा आनंद होता, काय वाटतं? तो आनंद सर खूप वेगळा होता. तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. जे खूप कष्टाने आपण एखादी गोष्ट जर मिळवली तर जे यश आपल्याला बघायला मिळतं आणि सगळ्यांचं म्हणजे आपण एक खूप सामान्य जेव्हा असतो रिझल्ट लागायच्या आधी आणि रिझल्ट लागल्यानंतर सर्व येऊन शुभेच्छा देतात, आपलं अभिनंदन करतात. त्यामुळे मला खूप असं छान वाटलं. नक्कीच तुम्ही शुभेच्छा बोललात आणि वेगवेगळ्या तुम्हाला कौतुक झालं, घरी शुभेच्छा भेटल्या, पूर्ण शुभेच्छा झाल्या, कसा आनंद होता, काय वाटलं त्यावेळेस? खूप खूप आनंद वाटला आणि मला असं वाटलं की हो, आपण जे कष्ट केले त्याला यश मिळालंय आणि त्यामुळे मला तर खूपच आनंद झाला आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा त्या गोष्टीमुळे खूप आनंद झाला. त्यांचेही माझ्या फोनवर जसे शुभेच्छा येत होते तसे माझे काका असतील, वडील असतील, माझ्या आई काकू असतील, सर्वांना त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळत होत्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित झालेला होता. त्याबद्दल मला खूप छान वाटत होतं. एवढा सगळा प्रवास पार पडताना कोणकोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं? समस्या म्हणजे सर, सुरुवातीला माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता. मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेली होते. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं होतं. त्यामुळे मला सुरुवातीला असं म्हणजे आपण या स्पर्धेत टिकतो की नाही तिथपासून प्रश्न पडलेला होता. पण मी हळूहळू मार्गक्रमण करत गेले. मला पहिले सुरुवातीला एवढं MPSC क्षेत्राबद्दल गायडन्स नव्हतं. मग मी जे समोर असेल, जे पुस्तकं ज्या ऑफिसर्सनी सांगितलं असेल ते वाचायला सुरुवात केली. हळूहळू मी पुण्याला थोडे दिवस क्लासेस लावले. मग मला त्याबद्दल माहिती मिळत गेली आणि त्यानंतर मी मोबाईलचा वापर म्हणजे चांगल्या अर्थाने करून, मोबाईलचा योग्य वापर करून आणि माझे जे काही मित्रपरिवार होते जे ऑफिसर झाले त्यांच्या सानिध्यात राहून आणि मग हळूहळू अभ्यासात मार्गक्रमण केलं आणि मग यश प्राप्त केलं. आणि तिथं जर आपण बघितलं या सगळ्या प्रकारामध्ये आपण ज्यावेळेस सक्सेस होतो त्यामध्ये जो सुरुवातीचा प्रवास होता खूप खडतर होता असं मी ऐकलंय. कसा नेमका तो प्रवास होता, काय सांगेल, म्हणजे बॅकग्राऊंड हिस्ट्री काय होती? प्रवास म्हणजे माझे वडील ST ड्रायव्हर आहे आणि ST ड्रायव्हरला म्हणजे आता तेवढ्या आर्थिक परिस्थितीत आणि पुण्याला जास्त दिवस मला क्लासेस लावणं किंवा राहणं शक्य नव्हतं. मग मी थोडे दिवस क्लास केल्यानंतर आमच्याच घराजवळच्या लायब्ररीत बसून अभ्यास केला. युट्यूबचं काही क्लासेस असतील ते केले आणि त्याच प्रवासात सामाजिक दबाव असेल, लग्नाचा दबाव असेल, कधी कधी कुटुंबालाही खूप त्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. पण त्या प्रवासात माझं कुटुंब माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहिलं. कधी कधी मी पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले, दुसऱ्या प्रयत्नात 1 मार्काने माझी संधी हुकली मुख्य परीक्षा देण्याची. पण जेव्हा मी डिमोटिवेट झाले म्हणजे तेव्हा मला खूप असं वाटलं होतं की आता नाही होणार आपल्याकडं. पण मग माझे शिक्षक असणारे काका आहे त्यांनी मला खूप उभारी दिली की आता तू जवळ आलेली आहे आणि तू नक्की अजून थोडे प्रयत्न केले तर यशस्वी होऊ शकते. मग कुटुंबाची खंबीर साथ आणि तसेच आपण म्हणतो की यशात सर्व भागीदार असतात, पण अपयशात जे साथीदार असतात तेच यशाचे खरे भागीदार असतात. असे माझे मित्र मला खूप चांगले मिळाले. त्यांनी मला ह्या प्रवासात खूप साथ दिली आणि त्यामुळे मला रिझल्ट आला आणि त्यांचे मी सर्वांचे खूप आभारी आहे. असं आता निश्चित PSI बनलेला आहात तुम्ही, पण आता पुढची काय भूमिका असं काय स्वप्न असं PSI बनल्यानंतर त्यावेळेस तुम्ही पोलिटिक्स मध्ये जाणार, काय असणार पुढचं? खरं म्हणजे परीक्षा पास होणं हा एक वेगळा आनंद असतो आणि आपण एखाद्या निश्चित पदावर पोहोचलो तेव्हा जबाबदारी नक्कीच वाढते आणि त्या जबाबदारीला मी ज्या परिस्थितीतून आलेले, मी जी लोक बघितली तळागाळातली गोरगरिबांची सेवा करणं असेल, त्यांचे प्रश्न जाणून घेणं असेल, त्यांना न्याय मिळवून देणं असेल,
ते माझ्याकडून नक्की मी म्हणजे जेवढे पण माझे प्रयत्न असतील किंवा माझ्या हातात जेवढं पण होईल ते मी लोकांसाठी काम करेल, एवढं मी सांगू इच्छिते. निश्चित तुम्ही बोलताना काही शब्द वापरत की तुमच्या काकांमुळे तुम्ही या गोष्टीपर्यंत एक सक्सेस बनलाय, त्यांचं आपण माझं कशा पद्धतीने आपण मला काय सांगा त्यांच्याविषयी? त्यांच्याविषयी सांगायचं म्हटल्यावर मला एकच नेहमी शब्द ते सांगायचे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे माणसाची परिस्थिती कशी असो, पण जर स्वतःला आपलं जीवन उज्ज्वल बनवायचं असेल तर आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे. आपण पुढे पुढे चालत गेलो तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे माझे काका मला म्हणजे हा शब्द नेहमी सांगायचे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते मला शब्द आठवायचे त्यांचे. आणि तिथंच एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतात की आपण जर बघितलं हल्ली मुली ज्या आहेत त्या कुठेतरी भरकडत चालल्या आहेत, म्हणजे लवकर कमी वयात लग्न करणे, जे आपलं करिअर असेल त्यापासून ते कुठेतरी बाजूला जात आहे, किंवा घरच्यांचा देखील सपोर्ट असतो की तुम्ही लग्न करा, म्हणजे सपोर्ट या गोष्टीमध्ये करतात की तुम्ही लग्न करा, शिक्षण घेऊन तुम्ही काय करू शकत नाही, नंतर दुसऱ्याच्या घरातून भांडत करायची, या सगळ्या गोष्टीकडे कसे बघतात काय सांगा? मी माझ्या मुलींना सांगणं असेल किंवा मुलींच्या घरच्यांनाही सांगणं असेल की शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी हा नसावा. म्हणजे MPSCचा रिझल्ट खूप कमी लागतो, लाखात मुलं फॉर्म भरतात आणि हजारो मुलं मुख्य परीक्षा देतात आणि खूप कमी शेकड्यात मुलं फायनल निकालपर्यंत पोहोचतात. पण माझं असं म्हणणं आहे की मुलींना आपण शिकवताना असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की हिला नोकरी लागावी म्हणूनच आपण शिकवलं पाहिजे, असं नाहीये. जेव्हा आपण मुलींना शिकवतो त्यांची वैचारिक पातळी सुधारते. त्या जरी नोकरीला नाही लागल्या तर असे अनेक क्षेत्र आहेत, बिझनेस असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते स्वतःचे दिशेने प्रयत्न करू शकतात आणि फक्त घरकाम करणं किंवा मुलं सांभाळणं एवढंच त्यांचं अस्तित्व न राहता ते स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतात. आणि नक्कीच त्यामुळे घरच्यांनाही त्यांची जबाबदारी कमी होईल त्या जेव्हा फायनान्शियली स्वतःच्या पायावर उभं राहतील. म्हणून माझं असं म्हणणं आहे की पालकांनी मुलींना जेवढं लग्नाला तुम्ही खर्च करतात त्यापेक्षा कमी खर्च त्यांच्या शिक्षणासाठी येतो आणि म्हणून मुलांनी पालकांनी मुलींना शिकवण्याबद्दल सकारात्मक विचार केला पाहिजे. तिथं आपण जर बघितलं की अंगावरती हळद लावण्यापेक्षा अंगावरती गुलाल घ्या, हे सगळं भूमिका कशा असतात? नक्कीच अंगावरती हळद लावण्यापेक्षा अंगावरचा गुलाल हा खूप भारी वाटतो. आणि असे अनेक प्रश्न विचारले जायचे माझ्याही फॅमिलीला किंवा मलाही विचारले जायचे की तू केव्हा लग्न करणार, किंवा माझ्या सोबतच्या ज्या मुली होत्या त्यांचे लग्न झाले होते, त्यांना मुलं झाले होते, पण ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी ही उक्ती खरी झाली की अंगावरच्या हळदीपेक्षा अंगावरचा गुलाल हा निश्चितच उठून दिसतो. आणि अंगावरची हळद ही फॅमिलीचे प्रयत्न असेल किंवा एक लग्न सर्व मुली करता म्हणून करायचे, पण जेव्हा गुलाल अंगावर पडतो तो आपल्या कुटुंबाने आपण जी मेहनत केलेली असते ते स्वतःच्या मेहनतीचा तो गुलाल असतो. आणि त्याबद्दल जेव्हा तो गुलाल अंगावर पडतो तेव्हा निश्चितच आजूबाजूचे जे लोकांचे दृष्टिकोनही बदलतो. आपल्या परिसरातील लोक मुलींना शिकवण्याबद्दल सकारात्मक विचार करतात आणि त्याबद्दल मला खूप छान वाटलं. निश्चितच आपण जर बघितलं की अंगावरती हळद लावण्यापेक्षा अंगावरती गुलाल घ्या, हा जो काही आनंद असतो हा आनंद आणि उत्साह एकदम वेगळाच असतो. माझ्यासोबत ज्यांनी तिला घडवले तिचे ते काका माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं ज्यावेळेस पहिला निकाल लागला, ज्यावेळेस तुम्हाला समजलं का मुलगी मयुरी हिचा रिझल्ट लागलाय, ती पासआउट झाली, काय वाटलं त्यावेळेस? काय आनंद वाटला तुम्हाला? काय पहिली प्रतिक्रिया काय होती, म्हणजे चेहऱ्यावरती काय आलं? खूप खूप आनंद झाला. म्हणजे हे जे सर्व यश आहे हे यश आमच्या कन्याचं आहे. आम्ही फक्त तिला संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्या 2 प्रयत्नामध्ये तिला अपयश आलं आणि एका मार्कावरून तिची दुसऱ्या प्रयत्नामध्ये मुख्य परीक्षेची संधी उठली. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता 2019 पासून तिने अभ्यास चालू केलेला होता आणि तिच्याबरोबरच्या मुलींचे लग्न पण होत होते. आणि मग समाजामधून नातेवाईकांमधून मग तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न कधी करायचंय असे प्रश्न विचारले जायचे, काही परस्पर स्थळं बघितली जायची. परंतु आम्ही त्यावेळेस कोणालाही कुठल्याही प्रकारचं त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही, कारण आपण कुठे आहोत हे आम्हाला माहीत होतं आणि आपली मुलगी किती प्रामाणिकपणे प्रयत्न करू राहिलाय त्याची सुद्धा आम्हाला जाणीव होती. परंतु हे आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही की ती आता नेमकी कुठल्या स्टेजला आहे आणि समाजाला पण ते फक्त जे वरवर दिसतं तेच त्यांना माहीत असतं की सत्य परिस्थिती त्यांना माहीत नसते. त्यामुळे आम्ही कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. आणि जेव्हा ती एका मार्कावरून तिची मेन्सची संधी उठली त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी निराश होणं साहजिक आहे.
परंतु त्या परिस्थितीमधून आपल्याला सावरलं पाहिजे. एन्जॉय केलं आणि आमचं सुद्धा त्यांनी अभिनंदन केलं की तुम्ही जे केलं ते बरोबर आहे आणि निश्चितच तुमच्या या मुलीपासून आम्ही सुद्धा निश्चितच यापुढे प्रेरणा घेऊ, असं सुद्धा अनेक जणांनी आपली प्रतिक्रिया आमच्याजवळ व्यक्त केली. निश्चितच आपण जर बघितलं की तुम्हाला अश्रू अनावर झाले ते सगळे बघितल्यानंतर तिने अनेक वेळा तुमचं बोलताना नाव घेतलंय की या सगळ्या खडतर प्रवासामागे तुमचा मोलाचा हात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आज तुम्ही जर तिला सपोर्ट केला नसतं तर ती या पोस्ट पर्यंत पोहोचली नसती, कदाचित तिचं लवकर लग्न पण करून दिलं गेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिने बोलताना सांगितल्या. मात्र या सगळ्या गोष्टीकडे बघता आपण तुम्ही एक मोलाचा सपोर्ट तिला केलाय. म्हणजे नेमकं तिची परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर तिथे जे गाव होतं सिन्नरमध्ये तुम्ही बोलता की ती होती आधी, त्याच्यानंतर ती इथं घेऊन आली तुम्ही, या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता आणि काय सांगा त्याविषयी? तिची पहिल्यापासूनच मयुरी ही अतिशय हुशार मुलगी होती. आता आमचं एक छोटस 20-25 घर असलेली आमची वस्ती असलेलं गाव आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा होतो तेव्हा 3री पर्यंत शाळा होती, ती बंद झालेली आहे. आणि मग आज सुद्धा आम्हाला प्राथमिक शाळा सुद्धा आमच्या दुसऱ्या शेजारी जवळच आहे, पण दुसऱ्या गावामध्ये प्राथमिक शाळेत जायला लागतं. तर 4थी पर्यंत शिक्षण तिचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. मला या ठिकाणी असं सुद्धा नमूद करायचं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलेला विद्यार्थी सुद्धा उच्च पदावरती पोहोचू शकतो, हे आज सुद्धा सत्य आहे आणि यापूर्वी सुद्धा सत्य होतं. म्हणून आपण जिल्हा परिषद शाळांकडे जे आहे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. आणि माध्यमिक शाळेमध्ये गेल्यानंतर काही मार्गामध्ये तिचा पहिल्या 1, 2, 3 मध्येच क्रमांक असायचा आणि म्हणून तिच्यामधली गुणवत्ता लक्षात आल्यानंतर मी तिला पहिल्यापासूनच सांगत राहिलो की ताई, तू जर स्पर्धा परीक्षा दिली तर तू नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होशील. आता तिचं सेकंड अटेम्प्टमध्ये ती पण मोठी ऍड होती, परंतु अभ्यासामधलं सातत्य म्हणा किंवा काही अन्य कारणांनी, आता स्पर्धा तर खूपच असते आपल्याला माहित आहे, आणि म्हणून अगदी एका मार्कावरून तिची मेन्सची संधी हुकली. तेव्हा आम्हाला खूप हळहळ वाटली की एका मार्कावरून संधी जाणं म्हणजे आपण एकदम उद्दिष्टाच्या जवळ येऊन सुद्धा अगदी त्याच्यापासून दूर राहणं, तर ते खूप मोठं दुःख त्या ठिकाणी पचवलं. परंतु तरी सुद्धा तिने मॅथ्स सारख्या विषयामध्ये डिस्टिंक्शन मध्ये पदवी मिळवलेली होती. तेव्हा आम्हाला अनेक लोकांनी सल्ला दिला की तुम्ही MSc मधून हिची जे पदव्युत्तर शिक्षण आहे हे पूर्ण करा. परंतु राज्यसेवेची परीक्षा द्यायची हे ध्येय निश्चित होतं, त्यामुळे BSc झाल्यानंतर आम्ही राज्यसेवेकडे वळलो. परंतु मधल्या करोनाच्या काळामध्ये मोठा अडथळा आला. तिचे वडील करोनाने बाधित झाले, ती स्वतः करोनाने बाधित झाली आणि मग तिच्या अभ्यासाला काही काळासाठी मधल्या काळामध्ये ब्रेक लागला. कदाचित त्यामुळे सुद्धा तो 1 मार्क जो आहे तो त्याची ती कमतरता आहे ती राहिली असेल. आणि आपण जर बघितलं की एक पिता म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता की मुलींचं लग्न लवकर लावून दिलं, मग नेमकं संदेश द्यायचा असेल तर पालकांना, मुलीच्या पालकांना, घरच्यांना काय संदेश देणार तुम्ही? निश्चितच अजूनही आपल्या समाजामध्ये आपण जरी म्हणतो की महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, परंतु आपल्या समाजामध्ये अनेक कुटुंबामध्ये आजही अशी परिस्थिती आहे की अगदी मुलगी 10वी आणि 12वी झाली की लगेच तिच्या लग्नाचा विचार जो आहे तो आपल्या डोक्यामध्ये येतो आणि स्थळं बघायला सुरुवात होते. परंतु जेव्हा आपण मुलीचा विवाह अगदी 18-20व्या वर्षी करून देतो आणि ती जेव्हा तिचा संसार प्रपंच सुरू होतो तेव्हा ती वेगळी काही गोष्ट त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपण तिची जी इच्छा आहे, जर एखाद्या मुलीने बोलून दाखवलं मला ह्या याच्यामध्ये करिअर करायचंय आणि आपण तिला पूर्ण त्या ठिकाणी संधी निर्माण करून दिली पाहिजे, तिच्या पायावरती तिला उभं केलं पाहिजे. आपण जर बघितलं ते काकांना अश्रू अनावर झाले, त्या सगळ्या गोष्टीकडे आपण जर बघितलं त्यांची जो मोलाचा साथ दिला होता त्यामुळे त्यांना ते अश्रू अनावर झाले. तो रिझल्ट ज्यावेळेस बघितला त्यावेळेस त्यांचे चेहरा त्यांचे आणि त्यांचे डोळे त्यांना सांगत होते की नेमका त्यांचा तो आनंद काय होता. आपल्या त्यांच्या चुलते आपल्या सोबत आहेत. काय वाटतं ज्यावेळेस रिझल्ट लागला तुम्हाला कळलं की त्यावेळेचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही आम्ही. जेव्हा आम्ही असं फोन घेऊन बसलेलो होतो केव्हा रिझल्ट लागला, 5 वाजेची वेळ होती, 5:45ला रिझल्ट लागला, पण आम्ही इथं बसून वाटच बघत होतो की फोनची केव्हा आम्हाला फोन येतो. जेव्हा फोन ऐकला तेव्हा सर्वांना सांगताना नेहमी डोळ्यात अश्रूच यायचे की पूर्ण जण म्हणायचे तुम्ही रडता का, एवढी आनंदाची बातमी तुमच्या डोळ्यात का अश्रू आहे. खूप आनंद झाला सर त्यावेळेस.
आणि तिथे आपण जर बघितलं तर त्याला देखील अश्रू अनावर आले आहेत, कारण तो रिझल्ट ज्यावेळेस त्यांनाच कळाला, त्यांना सुद्धा त्याच्यावरती विश्वास बसला नाही सुरुवातीला की ती मुलगी पासआउट झालेली आहे. आपला तिचा भाऊ पण आहे आपल्यासोबत, तो इंजिनिअरिंग करतोय पुण्यामध्ये, इन्फोसिसला तू जॉबला पण आहे. कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे, या भूमीकडे बघितल्यानंतर काय वाटलं तुला? ज्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी रिझल्ट लागला ती गोष्ट आमच्या परिवारासाठी एक खूप अभिमानास्पद गोष्ट होती. आमच्या परिवाराला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या गावाला सुद्धा खूप आनंद झाला होता. आणि माझ्या ताईची माझ्या शिक्षणासाठी खूप मोठं योगदान आहे. जसे की ताईने सांगितल्याप्रमाणेच माझे वडील राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक होते. पण तेव्हा तुम्हाला माहितीच असते की चालक लोकांना थोडं वेतन श्रेणी कमी असते. त्यामुळं तिची BSCचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझंही पॅरलली इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं. आणि ते शिक्षण चालू असताना पदव्युत्तर शिक्षण न घेता त्यासाठी तिने माझ्या काकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि माझ्या शिक्षणाला थोडक्यात आर्थिक हातभार लावला एका पद्धतीचा. ते सुद्धा माझ्यासाठी एक तिचं योगदानच आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि तिथं आपण जर बघितलं की भावाच्या शिक्षणासाठी तिने माघार घेतली होती का त्याचं शिक्षण कुठंतरी पूर्ण होतो, ग्रॅज्युएट व्हावं आणि कुठंतरी मोठ्या कंपनीमध्ये माझ्या पोस्टवरती जावं, यासाठी स्वतः बहिणीने माघार घेतली होती. मात्र या सगळ्या खडतर प्रवासानंतर सुद्धा काकांच्या सहभागाने ती या पोस्टवरती पोहोचली आहेत. आपण त्यांचे देखील अजून एक मोठे चुलते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय वाटलं हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुमचा या बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? नाही, आता खरं सांग का, मी शेतकरी म्हणून मला काय येत नाही, काही नाही आलं नाही. पण आपली मुलगी मोठं काहीतरी यश संपादन करू राहिली याची जाणीव आम्हाला होती. तिचा निकाल आला त्यावेळेस मी पाणी भरत होतो, त्यावेळेस सुद्धा माझ्या डोळ्यात धारा चालू होत्या. म्हणजे सांभाळायचं आपण काहीतरी खेळायचा अभिमान वाटला बा आम्हाला इतके दिवस. का आम्हाला असे विचारायचे का तुमच्या मुलीचं लग्न व्हायना म्हणजे लोक जाऊ द्या, आमच्या नातेवाईकांनी आमच्या मुलांना मुलं पाहायला सुरुवात केली होती. आता समजा त्याच वेळेस जर तिचं लग्न झालं असतं तर हाच वर्षाने आम्ही पाहू शकलो नसतो. त्याचा जास्त अभिमान आहे आम्हाला. कोण दाखवलं म्हणजे निश्चित जर बघितलं आपण या सगळ्या गोष्टीकडे, आज हा पूर्ण जो काळोखे परिवार आहे हा आनंद अश्रूने या ठिकाणी भारावून गेला आहे. कारण की मुलीचं त्यांना म्हणजे माहिती नव्हतं का कुठंतरी खडतर प्रवास, घरची आर्थिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टीला सामोरं जात तिने आज ते यशाचं शिखर या ठिकाणी गाठले. आणि त्यांनी बोलताना देखील यावर सांगितलं आहे की मुलींनी कुठंतरी आपलं जे करिअर आहे त्या करिअरकडे फोकस देणं गरजेचं आहे. उद्या तुमचं लग्न झालं तर नवऱ्याचा पगार येईल, या जीवावर तुम्ही जगण्यापेक्षा स्वतःचं करिअर काढवा, स्वतः मोठे व्हा आणि स्वतःच्या मेहनतीवर, जिद्दीवर त्या ठिकाणी सक्सेस बना. या सगळ्या गोष्टीकडे बघून तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते काढवा, असंच या ठिकाणी संदेश यांनी या ठिकाणी या माध्यमातून दिला आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता.